येत्या 3 मार्चला काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे आंदोलन केलं जाईल। टिळक भवन इथे प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीत जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली। तसंच या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली। महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबतचा शासनाचा आदेश जारी करण्यात आला आहे। यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह एकूण 7 मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिवांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नीलम गोरेंची पाठराखण केली। नीलम गोरेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढले, त्यामुळेच त्यांना मिरच्या लागल्या, अशा शब्दात शिंदेंनी नीलम गोरेंवर होणाऱ्या चौफेर टीकेला प्रत्युत्तर दिलं। मुंबई ठाणे महापालिकांसह इतर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अनिश्चितता कायम आहे आणि 3 वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकांबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही। न्यायालयाने सुनावणी 4 मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत ही बैठक होईल। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत। समृद्धी महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून मृतांच्या संख्येत घट झाल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे। मागील वर्षी 1 जानेवारी ते नोव्हेंबर 2024 दरम्यानच्या 11 महिन्यात महामार्गावर 1614 अपघात झाले। यात 88 जणांचा मृत्यू झाला। या कालावधीत सर्वाधिक 198 अपघात हे जून महिन्यात नोंदवले गेले। मालमत्ता करावर कोणतीही व्याज माफी देण्यात येणार नाही, अशी भूमिका छत्रपती संभाजीनगरचे पालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी केली। कराबाबत नागरिकांना शंका राहू नये यासाठी मनपाच्या संकेतस्थळावर टॅक्स कॅल्क्युलेटर देण्यात आले। या सुविधांचा लाभ घेऊन नागरिकांनी मालमत्ता कर भरून मनपाला बळकट करावा असं आवाहन करण्यात आले। पुण्यातील लोहगावमधील विमानतळावरील जुन्या टर्मिनलचं काम करण्यात येणार आहे। कामासाठी 5 मार्चपासून जून टर्मिनल बंद राहणार आहे आणि त्यामुळे सगळी उड्डाणं ही नव्या टर्मिनलवरून होणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्याचाराच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी पोलिसांना चकवा देत फरार झाला। तुषार करपे असं या आरोपीचं नाव आहे। लघुशंकेच्या बहाण्याने पोलिसांना चकवा देत तो पसार झाला। अहिल्यानगरमध्ये शेतीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून एका 32 वर्षीय तरुण शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं। राहत्या घरी गळफास घेत त्यानं आत्महत्या केली। एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक आर्थिक मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। वारंवार मागणी करून ही पूर्ण होत नसल्यानं कर्मचारी 5 मार्चला सर्व आगार विभागाच्या मुख्य द्वारावर आंदोलन करतील। राज्य सरकारने सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे। त्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली आहे। महागाई भत्ता आता 50%वरून 53% इतका झाला। 1 जुलै 2024 पासून हा वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे। आतापर्यंत 9 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे आणि या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या 2,46,00,000 असून यातील निकषात बसत नसणाऱ्या सुमारे 50 लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या। फेब्रुवारी संपत आला तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्यांचे पैसे आलेले नाहीत। धक्कादायक म्हणजे वित्त विभागाने महिला आणि बालकल्याण विभागाकडे हे पैसे पाठवलेत तरी लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाहीत। एसटी महामंडळाने महिलांसाठी महिला सन्मान, ज्येष्ठांसाठी अमृत योजनेअंतर्गत सवलतीत प्रवास करण्याची मुभा दिल्यानंतर एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते। एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या महिन्याच्या कालावधीत 2,98,58,269 महिलांनी प्रवास केला। नागपुरात 27 फेब्रुवारीला 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून महापालिकेने 24 तासाचं शटडाऊन ठेवलंय। त्यामुळे 13 जलकुंभावरून केला जाणारा पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे। अशात नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं। शीतगृहातील मिरचीचा शिल्लक असलेला मुबलक साठा आणि हंगामातील सुरू झालेली आवक यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत लाल मिरची मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली। परिणामी दरात मोठी घसरण झाली। गतवर्षीच्या तुलनेत 20 ते 250 रुपयांची घट झाली।
राज्यात पावणे 2 महिन्यात 15 वाघांचा मृत्यू झाला, त्यात 4 वाघांची शिकार झाली आहे, 8 नैसर्गिक आणि 2 अपघाती मृत्यू झालेत. देशात सर्वाधिक 13 वाघांचे मृत्यू महाराष्ट्रात झालेत. मध्य प्रदेशात 11 वाघांचा मृत्यू झाला. पुण्यातील नांदेड सिटी परिसरात पोलिसांकडून गावठी पिस्तूलसह जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहे. त्यावेळी बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. प्रज्वल थोरात असं या आरोपीचं नाव आहे. बारामतीत कर्कश आणि मोठा फटाका आवाज असलेल्या बुलेट ताब्यात घेत त्यांचे सायलेन्सर काढण्यात आले. वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. 2 दिवसात सुमारे 13 वाहनांचे सायलेन्सर जमा करून वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केली आहे. राज्यात गेल्या 2 दिवसांपासून तापमानात वाढ झाली असल्यानं विजेची मागणी ही विक्रमी टप्प्यावर पोहोचली. राज्यभरात मंगळवारी सकाळी पीक अवर्समध्ये तब्बल 29,743 मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदवली गेली आहे. वातावरणातील बदलामुळे रात्री थंडी आणि दिवसा उकाडा यामुळे मुंबईकर हैराण झालेले असताना आता पुढील 2 दिवस तीव्र उष्णतेची लाट धडकणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जे ते प्रशासनाकडून करण्यात आलंय. कुलाबा ते सिब्स मेट्रो 3 मार्गिकेच्या बीकेसी ते आचार्य यात्रेत चौक या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो गाडीची चाचणी घेण्यात आली आणि या मार्गावरील सुरक्षा तपासणीसाठी मार्च महिन्यात कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांना बोलवण्यात आलंय. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आणखी 5 ऑडिटर कंपन्यांना समन्स बजावून चौकशीला बोलवण्यात आलं. तर बँकेच्या गोरेगाव आणि प्रभादेवी शाखेच्या तिजोरीची रक्कम ठेवण्याची क्षमता 20 कोटी असताना 133 कोटी रुपये ठेवल्याचं दाखवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पनवेल महानगरपालिका विकासाच्या वेगळ्या वळणावर आहे. मालमत्ता करावरून निर्माण झालेल्या संभ्रमामुळे वसुलीवर परिणाम झाल्याचे अर्थसंकल्पात दिसून आलं. यंदाचा मूळ 3,873 कोटी 86 लाखांचा अर्थसंकल्प आयुक्त मंगेश चितळे यांनी सादर केला. 2024-25 पेक्षा तो 118 कोटी 13 लाखांनी घटल्याचं समोर आलंय. पुण्यात आसखेड धरण किनारी रिसॉर्टमध्ये रंगलेल्या पार्टीत प्रांत तहसीलदाराने ठुमके लगावल्याचं समोर आलं आणि याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या पार्टीवर आक्षेप घेत तक्रारी केल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत प्रांत अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. सीबीएसई आता 10वी बोर्डाच्या परीक्षेबाबत एक नवीन धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे आणि या नवीन धोरणानुसार 10वीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून 2 वेळा परीक्षा होणार आहे. हे नवीन धोरण 2026-27 शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. बेस्ट उपक्रमातील कंत्राटी चालक वाहकांनी ऐन परीक्षेच्या काळात प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांमधील बेस्ट बस सेवा विस्कळीत झाली. अनेक गाड्या आगारामध्येच उभ्या राहिल्यानं मुंबईकरांची प्रचंड गैरसोय झाली आहे. मुंबई महापालिकेकडून नालेसफाईबरोबरच हार्बर रेल्वे मार्ग मध्य रेल्वे मार्गावरील कल्वर्टच्या साफसफाईवर वॉच ठेवला जातो आणि या पार्श्वभूमीवर 3 महिन्याआधीच मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी हार्बर आणि मध्य रेल्वे स्थानकांचा बैठकीत आढावा घेतला. कुर्ला येथे डिसेंबर 2024 रोजी झालेल्या बस अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला व 40 जण गंभीर जखमी झालेले आहेत. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत देण्यात आली. मंगळवारी मृतांच्या 3 नातेवाईकांना बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांच्या हस्ते 2 लाख रुपयाच्या मदतीचे धनादेश देण्यात आले. पुण्यातल्या चंदननगर इथल्या पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीचं काम तातडीनं हाती घेण्यात आलं आणि त्यामुळे शुक्रवारी परिसरात पाणी पुरवठा बंद असणार आहे. साताऱ्यात गेल्या वर्षी धुवाधार पाऊस झाल्यानं यंदा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे आणि यामधील कोयना, धोम, तारळी, कण्हेर, उरमोडीसह 6 प्रमुख धरणांमध्ये सुमारे 108 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. कोयना धरणातही 77 टीएमसीवर पाणी आहे. एकूण महसुलाची गरज आणि प्रस्तावित वीज दराच्या निश्चितीसाठी महावितरणने दाखल केलेल्या बहुवर्षीय वीज दर याचिकेवर राज्य विद्युत नियामक आयोगातर्फे जाहीर सुनावणी घेण्यात येणार आहे आणि त्यानुसार शासकीय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात ही सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. महावितरणकडून सोमवारी ही माहिती देण्यात आली.
ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करण्याकरता पावलं उचलली असून 81 अनधिकृत शाळांविरोधात पालिका प्रशासनाने पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दिल्या। यानुसार 68 शाळांवर गुन्हे दाखल तर 13 शाळांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत मुंबईची पहिली भुयारी मेट्रो 3 सुरू करण्यात आली आणि या मेट्रोसाठी रातोरात आरेतील हजारो झाडं तोडली गेली, पण या भुयारी मेट्रोचा फज्जा उडालाय। आरेती बीकेसी मेट्रोकडे प्रवाशांनी पाठ फिरवली। यंदाच्या पावसाळ्यात गेल्या पावसाळ्याप्रमाणे रेल्वे रुळांवर पाणी साचू नये म्हणून मुंबई महापालिका प्रशासन आतापासूनच सतर्क झाले। गेल्या वर्षी चुनाभट्टी भांडूप रेल्वे स्थानकात पाणी साचल्यानं रेल्वे सेवा बाधित झाली आणि यावर्षी त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून स्थानकांची पाहणी करावी असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 2,15,986 क्विंटलची आवक झाली आणि यात लाल कांद्याची आवक वाढल्याचं दिसून आलं। लाल कांद्याला कमीत कमी 1600 रुपयांपासून 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। महाशिवरात्रीच्या उपवासाच्या निमित्तानं राज्यातील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात बटाट्याची आवक झाली। 26,222 क्विंटल बटाट्याची आवक झाली असून बटाट्याला प्रति क्विंटल 1,400 रुपयांचा दर मिळतोय। महाशिवरात्री निमित्तानं पुण्यातील मध्य भागात वाहतुकीत बदल करण्यात आला। पुण्येश्वर मंदिर परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता पुण्येश्वर रस्ता ते अग्रवाल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। बीएमसीकडून कार्यकारी सहाय्यक पदासाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला। बीएमसीच्या वेबसाईटवर निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली। मुंबई मेट्रोसाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या कंपनीचं कंत्राट रद्द करणाऱ्या MMRDAला हायकोर्टानं चांगलाच दणका दिला। MMRDAनं कंपनीला बजावलेली नोटीस बेकायदा ठरवत उच्च न्यायालयानं ती रद्द केली। मुंबईत 450 ते 500 स्क्वेअर फुटात राहणाऱ्या मराठी माणसाला पुनर्विकासातून 1100 स्क्वेअर फुटाची घरं मिळाली। चारकोपच्या श्वेतांबर सोसायटीने 22 मजली टॉवर साकारला आणि यामुळे इथल्या रहिवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केल्यामुळे मुंबईतील 3 गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचं विसर्जन होऊ शकलं नाही। आता या वादाला राजकीय किनार असल्याची चर्चाही रंगू लागली। कांदिवली इथल्या गणेश मंडळाचे कार्यकर्ते हे शिवसेना पक्षाशी संबंधित असल्यामुळे या प्रकरणी तब्बल 24 दिवसानंतर ही तोडगा निघत नसल्याची चर्चा। तब्बल 6,600 कोटी रुपयांच्या बिटकॉइन घोटाळा प्रकरणात सीबीआयने छापेमारी केली। पोलिसांसोबतच आता या प्रकरणाचा तपास जो आहे तो सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणा करतात। दरम्यान सीबीआयने महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, कोल्हापूरसह दिल्ली, NCR, बंगळुरू अशा 60 ठिकाणी छापेमारी केली। IPOच्या बाबतीत भारताने अमेरिकेलाही मागे टाकल्याचं एका अहवालातून समोर आलेलं आहे। भारतात येणाऱ्या IPOंची संख्या जगात सर्वाधिक 337 इतकी आहे। युरोपच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे। अमेरिकेत वर्षभरात आलेल्या IPOंची संख्या 183 इतकी आहे। DBS बँक पुढील 3 वर्षात 4,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची योजना करत असल्याची माहिती समोर आली आहे। बँकेच्या दैनंदिन कार्यक्रमात AIचा वापर करण्याचा निर्णय बँकेने घेतला। केसरी कुस्तीतील वादानंतर रोहित पवारांनी कर्जतमध्ये केसरी स्पर्धा आयोजित करण्याचं जाहीर केलं। यावरून राम शिंदेने रोहित पवारांवर टीकास्त्र टाकले। रोहित पवारांनी विधानसभेला नुरा कुस्ती केली आणि त्यामुळे त्यांच्या तोंडून कुस्तीचे शब्द शोभत नाहीत असा आरोप करत हल्लाबोल केला। धुळे जिल्ह्यात टोमॅटोची आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली। बाजार समितीत टोमॅटोच्या प्रति कॅरेट मागे 100 ते 1,200 रुपयांची घसरण झाली आहे। यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला। अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने महिलेने काटा काढला, परंतु त्याच वेळी हे कृत्य प्रियकराच्याही जीवावर बेतलं। या दोघांचाही जीव गेला। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील पांगरीजवळ हा प्रकार घडलेला आहे। या प्रकरणी आरोपी महिला रुपाली पटाडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा इथे एका शेतात ठिबक सिंचनच्या नळ्यांमागे काळविटांची शिंग अडकली होती आणि हा प्रकार बघून शेतकऱ्यांनी करवत ब्लेडच्या साहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत काळविटांची सुटका केली। छत्रपती शिवरायांची बदनामी करणाऱ्या नागपुरात प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली। संभाजी ब्रिगेडने याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलंय।